नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदश्री तामणे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत किडनीच्या विकारांबद्दल. किडनीचे विकार हे शरीरासाठी घातक असतात. किडनीच्या विकारांची लक्षणं उशिरा कळतात, त्यामुळे गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. काय आहेत किडनीचे विकार, त्याची लक्षणं कशी ओळखावी याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. किडनीच्या समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओत आहेत यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन सनीश शृंगारपुरे. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत या शोमध्ये. या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचं कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. त्यामुळेच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी किडनीचं कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. परंतु योग्य काळजी घेतली नाही तर किडनीचे विकार जडण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. रक्तातील अशुद्धता दूर करणं हे किडनीचं महत्त्वाचं कार्य आहे. याचबरोबर रक्तदाबावर नियंत्रण ठेवणं, हिमोग्लोबिन निर्मिती, हाडे बळकट राखण्याचं कामही किडनी करते. किडनी विकाराची कारणे: मधुमेह, हायपरटेन्शन, अनुवांशिकता, किडनी स्टोन, कोलेस्ट्रॉल वाढणं, वेदनाशामक व इतर औषधांचा अतिरेक. किडनी विकाराची लक्षणं: मूत्रविसर्जनाच्या वेळी आग होणं, लघवी पिवळी किंवा लालसर होणं, तोंडाची चव जाणं, मळमळ अथवा ओकारी होणं, रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं, वजन झपाट्यानं कमी होणं, डोळे पिवळे होणं, शरीरावर सूज येणं, अशक्तपणा, चक्कर येणं. जागतिक लोकसंख्येपैकी 10% लोक किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत. किडनी आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये प्रौढ लोकांमध्ये किडनी विकाराचं प्रमाण जास्त म्हणजे 20 ते 25% असल्याचं दिसून आलंय. रक्तशुद्धीकरणाबरोबरच किडनी शरीरातील क्षारांचं प्रमाणही संतुलित ठेवण्याचं काम करते. किडनीतून स्त्रवणाऱ्या हार्मोन्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, हाडे निरोगी राहतात आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीलाही मदत होते. अशी महत्त्वपूर्ण कार्य करणारी किडनी निरोगी राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. किडनीच्या आजारावरती डॉक्टरांना थेट प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकता. डॉक्टर, आपण आता रिपोर्टमध्ये बघितलं की किडनीचे आजार हे अतिशय गंभीर असतात आणि दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत चाललंय. तर मग आता जी आपली बदलती जीवनशैली आहे त्याच्यानुसार किडनीची काळजी कशी घ्यावी आणि या सगळ्या जीवनशैलीमुळे किडनीवरती कितपत परिणाम होतो? किडनी हे जे आहेत हे आपले अंगातील महत्त्वाचे अवयव आहेत जे आपल्या शरीरातली पूर्ण घाण साफ करायचं काम करतात. त्याच्याचबरोबर आपल्या शरीरातलं क्षार आणि हे पण साफ करायचं, नियंत्रणात ठेवण्याचं, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात. आता आपल्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे जसं डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे चरबीचे प्रमाण जसे वाढत चाललेले आहेत तसं त्याप्रमाणे किडनींवर पण ह्याचं प्रमाण भरपूर त्याचा इफेक्ट होतो. तर त्याच्यामुळे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या लोकांमध्ये ऑलमोस्ट 50% लोकांमध्ये पुढे जाऊन किडनी फेलियर होण्याचे चान्सेस वाढतात. आणि त्याच्यातले 50% लोकांना पुढे डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते. जर समजा त्यांनी डायबिटीज, शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर पुढे जाऊन त्यांना डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते. तर किडनीचं आपल्याला व्यवस्थित आणि वेळेवर काळजी घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीसची पण काळजी घ्यायला पाहिजे. पण मग डॉक्टर, किडनीच्या विकारांची लक्षणं काय असतात, कसा ओळखावा? तर किडनीच्या विकारांची हे आहेत की अंगावर सूज येते, हातापायाला सूज येते, तोंडाला सूजन येते. त्याला आपण पिटिंग एडिमा म्हणतो, म्हणजे ती सूज असं दाबल्यावर कमी होते. दुसरी गोष्ट आहे की लघवीला जळजळ होणे, लघवीमधून रक्त जाणे, लघवी लालसर होणे, लघवीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होणे. तिसरं लक्षण आहे की भूक न लागणे, मळमळणे आणि वजन कमी होणे, नकळत वजन कमी होणे.
तर हे सगळे किडनीचे लक्षणं आहेत आणि त्याचे लॅबोरेटरी टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला असं कळतं की लघवीमध्ये ॲल्ब्युमिन म्हणजे प्रथिने जे आहेत त्याचे प्रमाण वाढतं. डायबिटीज लोकांमध्ये शुगरचे पण प्रमाण वाढतं. त्याच्यामध्ये रक्ताचे पेशी आपल्याला सापडतात, RBCs सापडतात. किडनीमध्ये इन्फेक्शन असेल तर आपल्याला पांढरे पेशी म्हणजे WBCs आपल्याला लघवीमध्ये सापडतात. आणि पेशंटची सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला कळतं की किडनीचा आकार जो आहे तो आपला कमी झालेला आहे. आणि क्रिएटिन म्हणून एक रक्ताची महत्त्वाची चाचणी असते, तर ती म्हणजे किडनीतली रक्तातली घाण असते जे दोन्ही किडन्या साफ करायचं काम करतात. आणि त्याची चाचणी केल्यानंतर आपल्याला असं कळतं की हे क्रिएटिनची व्हॅल्यू जी आहे ती हळूहळू वाढत जाते. तर हे सगळे सिम्पटम्स आणि साईन्स आहेत ज्याच्यावरून आणि लॅबोरेटरी टेस्ट आहेत ज्याच्यावरून आपल्याला कळतं की पेशंटच्या किडन्याचं काम कसं चालू आहे ते आपल्याला कळतं. पण मग डॉक्टर हे झालं आता बदलत्या जीवनशैलीबद्दल आणि एकंदर त्याची लक्षणं काय असतात. पण अनुवंशिकता सुद्धा आढळते का किडनीच्या विकारांमध्ये आणि त्याबद्दल मग तुम्ही काय सांगाल? करेक्ट. तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे 50% कॉन्ट्रीब्यूट करतात किडनीच्या फेलियरसाठी. राहिलेले 50% कारणांमध्ये एक तर आहेत वेदनाशामक औषधे जे लोक गुडघेदुखी डोकेदुखीसाठी NSAIDs आपण ज्यांना म्हणतो, ॲस्पिरिन वगैरे अशा ज्या गोळ्या आहेत त्याच्याने पण किडन्यांवर फरक हानिकारक होतात. दुसरी गोष्ट आहे अनुवंशिक जे आजार आहेत, तर एक 5 ते 10% किडनीचे जे आजार होतात तर ते अनुवंशिक कारणांमुळे होतात. अनुवंशिक कारण म्हणजे काय काय जणांच्या किडन्या ब्लॉक्ड असतात ज्याला आपण पेल्वियोट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन म्हणतो. तर हे लहानपणापासूनच जन्मजात त्यांच्या किडन्यांचा रस्ता जो आहे तो ब्लॉक्ड असतो. वेळेस त्याचं ट्रीटमेंट नाही केलं, त्याची ऑपरेशन नाही केलं तर मग किडन्या खराब होऊ शकतात. दुसरं आहे ADPKD ज्याला आपण ॲडल्ट पॉलिसिस्टिक किडनी डिजीज असं म्हणतो, ज्याच्यामध्ये किडन्यामध्ये भरपूर अशा दोन्ही किडन्यांमध्ये अशा भरपूर गाठी होतात, पाणीने भरलेल्या गाठी होतात, ज्याच्यामुळे जसं वय वाढत जातं तसं किडन्यांचं फंक्शन कमी होत जातं. तिसरं आहे आपण ज्याला रिफ्लक्स डिजीज म्हणतो. रिफ्लक्स डिजीजमध्ये लघवीच्या पिशवीमधून उलटी जाते किडन्यांमध्ये. तर त्याच्याने काय होतं की किडन्यांमध्ये वारंवार इन्फेक्शन होतात आणि हे इन्फेक्शन होऊन सारखे इन्फेक्शन होऊन किडन्या खराब होतात. आणि असे काही अनुवंशिक आजार आहेत ज्याचे आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला कारण अजून माहिती नाही पडलेले आहेत, पण ते किडन्या खराब झाल्यानंतर मग ते बायोप्सी केल्यानंतर आपल्याला तो आजार झाला आहे असं आपल्याला कळतं. आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत. बद्रीनाथ चव्हाण आहेत आपल्यासोबत गंगापूरहून. बद्रीनाथ, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बद्रीनाथ. हा सर, नमस्कार. नमस्कार. सर, माझ्या म्हणजे जे मेसेज आहे हां तर त्यांचं डोकं दुखतं एका बाजूला अर्ध, तर ते पेन किलरच्या गोळ्या खूप खातात. ओके. डायक्लोपस म्हणून आहे, तर त्याचा ते परिणाम काही किडनीवरती होत आहे का? तर जसं मी सांगितलं की पेन किलरच्या ज्या गोळ्या आहेत, लोक डोकं दुखलं की लगेच पेन किलरची गोळी घेतात. कारण आजकाल पेन किलरच्या गोळ्या ज्या आहेत ते विदाऊट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन ओव्हर द काउंटर, आपण ज्याला OTC ड्रग्स म्हणतात, म्हणजे फार्मसीमध्ये गेलं डोकेदुखीची गोळी द्या म्हणले की लगेच देतात. त्यामुळे लोक काय करतात की डोकेदुखी झाली, पाठदुखी झाली, अंगदुखी झाली की लगेच एक गोळी खाऊन टाकतात. म्हणजे बाकी काही उपाय न करता म्हणजे कशामुळे डोकेदुखी होतीये, म्हणजे चष्मा लागलाय, नंबर वाढलाय का दुसरं काय कारण आहे ते न बघता डायरेक्टली डोकेदुखीची गोळी घेतात. तर हे सतत वेदनाशामक ज्या गोळ्या आहेत ज्याला आपण NSAIDs, ॲस्पिरिन अशा ज्या गोळ्या आहेत, तर त्याच्याने किडनीवर भरपूर परिणाम होतो. तर हे गोळ्या घेणं टाळायला पाहिजे आपल्याला. तर ह्या गोळ्यांनी पण किडनी फेलियरचे चान्सेस वाढतात. तर हे शक्यतो हे गोळ्या नाही घ्यायला पाहिजेत. आपण पुढचा प्रश्न घेऊया. भरत रणपिसे आहेत आपल्यासोबत सुरतहून. भरत, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोल. मॅडम, मी सुरतवरून बोलतोय. हां बोला. मॅडम, म्हणजे मला 2 वेळा ना मला 2 वेळा स्टोन झाला होता. ओके. तर मी 2 वेळा सर्जरी केली त्यावरती. एकदा लेफ्ट साईडला होता, एकदा राईट साईडला. ओके. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मला थोड्या वेळाने ते प्रॉब्लेम येतच राहतो. आणि एखाद्या टाइमला जर ताप वगैरे आला ना, आणि त्याच्यानंतर मग जर मी त्यावरती त्या तापावरती वगैरे दवा वगैरे घेतली ना, तर मला थोडासा त्रास जास्तच जाणवतो म्हणजे किडनीच्या बाबतीत. ओके. त्रास जाणवतो म्हणजे काय जाणवतो तुम्हाला? म्हणजे दम वगैरे लागणं आणि त्याच्यानंतर ज्या गोळ्यांचा साईड इफेक्ट होतो शरीरावरती. ओके. आणि म्हणजे दम वगैरे लावल्यानंतर मग किडनी वगैरे दुखणं असं दुखावत चालू होतं नंतर. करेक्ट. तर मला तुम्हाला हे सांगू इच्छितो मी की ज्यांना मूतखडे असतात, किडनी स्टोन्स असतात, तर आता हे पेशंट जे आहेत तर ह्यांना 2दा किडनी स्टोन झाले असं ते म्हणतात. एकदा लेफ्ट साईडला, एकदा राईट साईडला. तर ज्यांना किडनी स्टोन्स होतात त्यांना वारंवार
किडनी मध्ये मूतखडे होण्याचे चान्सेस असतात जर त्यांनी बरोबर रिस्ट्रिक्शन्स नाही ठेवले, बरोबर वेळेवर पाणी म्हणजे नाही पिलं, दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी नाही पिलं, त्यांच्या अंगातलं लघवीमधलं क्षार जर वाढत गेलं, कॅल्शियम सॉल्ट्स जर वाढत गेले तर त्यांनी वारंवार किडनीमधले मूतखडे होण्याचे चान्सेस वाढत जातात. अच्छा. तर मी ह्या प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की त्यांना, कारण 2दा किडनी स्टोन झाले आहेत, तर त्यांनी सारखं वारंवार 6 महिन्यांनी त्यांची पोटाची सोनोग्राफी करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये परत किडनी स्टोन झालेत की नाही ते आपल्याला बघायला पाहिजे. दुसरं आपल्याला काही रक्ताच्या तपासण्या, क्रिएटिनिन आणि त्यांना जे दम लागतो तर ते कदाचित क्रिएटिन वाढल्यामुळे असू शकतं, म्हणजे किडनीतली घाण वाढल्यामुळे असू शकतं आणि रक्त त्यांचं कमी झाल्यामुळे पण असू शकतं. तर त्यांनी एका डॉक्टरांना किंवा युरोलॉजिस्टला भेटून एक किडनीची सोनोग्राफी आणि किडनीच्या काही तपासण्या, क्रिएटिनिन आणि रक्ताच्या तपासण्या करून आपल्याला बघायला पाहिजेत की त्यामध्ये काही दोष आहे का. तर हे मी त्यांना सांगू शकतो. नक्कीच आपण किडनीच्या विकारांवरती डॉक्टरांचं मार्गदर्शन असं सुरू ठेवणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही बघत राहा लाईफलाईन. आज लाईफलाईनमध्ये आपण किडनीच्या विकारांवरती डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतोय. त्या संदर्भातच प्रश्न विचारण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत जाधव आहेत परेलहून. प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. प्रशांत जाधव, हा तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझ्या मिसेसचं थायरॉइड आणि ब्लड प्रेशर आणि इतर गोळ्या चालू आहेत. ओके. तर त्या गोळ्यांचा किडनीवर काही परिणाम होतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की प्रोस्टेट ग्रंथीबद्दल मला जरा माहिती हवी. ओके. तर आता हे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मिसेसला थायरॉइड आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू आहेत. तर ब्लड प्रेशर जे आहे त्याच्यामुळे जर ब्लड प्रेशर संतुलित नसेल, कंट्रोलमध्ये नसेल, तर त्याच्यामुळे किडनीवर भरपूर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे किडनीचा दाब वाढल्यामुळे आपल्याला किडनीवर भरपूर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे किडनीचं जे रक्तभिसरण त्याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे रक्तातली घाण जी आहे क्रिएटिनिन ती वाढत जाते. प्लस रक्तातलं क्षार जे आहे सोडियम ते पण वाढत जातं आणि त्यामुळे हातापायाला सूज येऊ शकते. हे क्रिएटिन पण वाढू शकतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांना ब्लड प्रेशर जे आहे आणि थायरॉइड जे आहे ते त्यांना डॉक्टरांना दाखवून चेक करायला पाहिजे. थोडं मिठाचं प्रमाण अन्नामध्ये कमी करायला पाहिजे. पाणी दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. बाकीचे आजार म्हणजे डायबिटीज आणि चरबी हे पण रेग्युलर चेक करून त्यांना आजारवर कंट्रोल ठेवायला पाहिजे. साखर कमी खाल्ली पाहिजे. हे सगळं आणि मसालेदार तेलकट पदार्थ पण कमी खायला पाहिजेत. हे सगळं जर नियंत्रित ठेवलं तर किडनीवर काही परिणाम नाही होणार. पण डॉक्टर, हे झालं डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचं, तर ह्याचं हायपरटेन्शनचा सुद्धा परिणाम होतो का मग किडनीवर? हायपरटेन्शनचा पण परिणाम होतो. हायपरटेन्शनमुळे काय होतं की उच्च रक्तदाबामुळे किडनीचा रक्तप्रवाह जो आहे तो कमी होतो आणि त्याच्यामुळे रक्तातली जी घाण आहे क्रिएटिनिन आणि क्षार जे आहे तर ते वाढत जातं आणि त्याच्यामुळे मग किडनी फेलियरचे चान्सेस वाढत जातात. ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचे जे पेशंट असतात तर 50% पेशंटना काही वर्षांनुसार त्याच्यानंतर किडनींवर परिणाम होऊन त्यांच्या किडन्या फेल होऊ शकतात. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत माधुरी तनपुरे आहेत भोरून. माधुरी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. ऍक्च्युली माझा प्रश्न माझ्या काकांसाठी विचारायचा होता, कारण त्यांची आतापर्यंत 7 ऑपरेशन झालेले आहेत किडनी स्टोनचे. ओके. आणि हा त्रास वारंवार होतो. मग त्यासाठी तुम्ही काय उपाय सांगाल नक्की? कारण आता पण येऊन त्यांची सोनोग्राफी मध्ये परत त्यांना किडनी स्टोन सांगितला. तर मी हे प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की ज्यांना किडनी स्टोन होतात तर हे किडनी स्टोन कशामुळे होतात, तर एक तर कमी पाणी पिण्यामुळे, दुसरं रक्तामध्ये जे कॅल्शियम जास्त आहे तर ते कॅल्शियम आणि लघवीमधलं कॅल्शियम साठल्यामुळे हे किडनी स्टोन होतात. तिसरं, तुम्ही जेवण कुठल्या प्रकारचं जेवण खाताय. तर नॉट ओन्ली नॉनव्हेज, इवन व्हेज लोक जे आहेत तर आता जसं पालक ह्याच्यामध्ये ऑक्सॅलेटचे प्रमाण जास्त असते. प्लस दुधाचे जे बाकीचे पदार्थ आहेत जसं लस्सी, छास किंवा पनीर, हे असे जे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे, समजा हे पदार्थ जास्त खाल्ले तर त्याच्यामुळे पण किडनी स्टोन्स होऊ शकतात. तर एक तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. दुसरं, खाण्यावर काही पदार्थ असे आहेत ज्याच्यामुळे स्टोन्स होतात तर आपल्याला डॉक्टरांकडे एक लिस्ट मिळेल
ज्याच्या अनुसार की काय खायचं काय नाही खायचं त्याच्याप्रमाणे आपलं खाण्यामध्ये बदल करायला पाहिजे. तिसरी गोष्ट तुमचं डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल तर ते तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. तिसरं क्षाराचं प्रमाण तुमच्या म्हणजे मिठाचं प्रमाण तुमच्या अन्नामध्ये कमी करायला पाहिजे. आणि हे सगळं पाळल्यानंतर रेग्युलर तुम्हाला चेकअप करायला पाहिजे. कारण इवन ज्यांना किडनी स्टोनचे ऑपरेशन होतात त्यांना एक 5% चान्स आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये त्यांना किडनी स्टोन होऊ शकतात जर हे व्यवस्थित पाळलं नाही तर. तर मी प्रेक्षकांना असं सांगू शकतो की त्यांनी वारंवार चेकिंग करायला पाहिजे. मग आपण पुढचा प्रश्न घेऊया. सिद्धेश सत्तेच आपल्यासोबत नवी मुंबईहून. सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. सर मला किडनी स्टोन होते, म्हणजे आहेत अजून, काही पडलेत आणि काही आहेत. तर माझं आहे ना काय त्रास होत नाहीये मला किडनी स्टोनचा, पण ते वारंवार पडतात खडे असे. आणि किडनी स्टोन हा रोग म्हणजे आजार आहे तो हे आहे का, म्हणजे अनुवंशिक आहे का तो? ओके. तर आता मी हे प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की किडनी स्टोनचा हा आजार अनुवंशिक नाही आहे, पण किडनी स्टोनचे 99% जे खडे होतात ते कॅल्शियम ऑक्सॅलेट ह्या पदार्थाने स्टोन्स होतात. तर काही लोकांमध्ये एक 5 ते 10% लोकांमध्ये कॅल्शियम अनुवंशिक त्यांच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये वाढतं. त्याला आपण हायपर कॅल्सियुरिया आणि हायपर कॅल्सिमिया म्हणतो. त्याच्यामध्ये काही कारणं आहेत. ते पॅराथॉराइड म्हणून एक ग्रंथी असतात. ते ग्रंथीचं फंक्शन वाढल्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते लघवीमध्ये ॲज वेल एज रक्तामध्ये पण वाढतं. अच्छा. तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. त्याला पॅराथॉराइडचं ऑपरेशन करायला लागतं. त्याच्यामध्ये पण वारंवार खडे होतात. आता हे प्रेक्षकांना मी असं सांगू इच्छितो की त्यांना पण सारखे खडे होत आहेत. काही खडे ते म्हणतात पडतायत, काही आहेत त्यांना अजून खडे. तर त्यांनी वारंवार चेकिंग करायला पाहिजे. छोटे खडे आहेत तर ते आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक मेडिकल ट्रीटमेंटने पडून जातात. पण कधी कधी काय होतं, मोठा खडा एखादा अडकून बसला किडनीमध्ये तर त्याच्यामुळे किडनी ब्लॉक होऊ शकते, आतमध्ये लघवी साठू शकते, त्याचं पसमध्ये रूपांतर होऊ शकतं, पू होऊ शकतो आणि त्यामुळे किडनी पूर्ण खराब होऊ शकते. मग किडनी काढायला आपल्याला किडनी काढण्यापर्यंत इतपत आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते. तर त्यांनी वारंवार त्यांचं क्रिएटिनिन, लघवीचं चेकिंग, डॉक्टरांकडे जाऊन चेकिंग करायला पाहिजे. सोनोग्राफी, एक्सरे काढून वारंवार चेकिंग करायला पाहिजे. आणि नुसतं खडे पडतात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर त्यांना किडनीचे बाकीचे जे तपासणे आहेत म्हणजे क्रिएटिनिन, अल्ब्युमिन हे सगळं त्यांनी वारंवार चेकिंग करून बघायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, तुमचं मार्गदर्शन असं सुरू ठेवणार आहोत. पण पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा लाईफलाईन. नव्या माता बाळासाठी सगळं टेस्ट करतात, पण बेबी सोपचं काय? सामान्य बेबी सोप त्वचा डॅमेज करू शकतो ती कोरडी बनवून, जसं हा टेस्ट पेपर. नवीन बेबी डाव वेगळा आहे. ह्यात आहे 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम जे बाळाची त्वचा ठेवतं कोमल आणि पोषणयुक्त प्रत्येक आंघोळीद्वारे. मुंबईच्या विकासाचा भाजपाचा काय निर्धार, काय आहे पारदर्शी कारभार? चला ऐकूया मुख्यमंत्र्यांचे विचार. बुधवार दिनांक 8 रोजी मुलुंड आणि अंधेरी येथे जाहीर सभा. आज लाईफलाईनमध्ये आपण किडनीच्या विकारांवरती डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतो आणि त्या संदर्भातच प्रश्न विचारण्यासाठी विनायक गुंजीकर आहेत आपल्यासोबत पुण्याहून. विनायक, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर. हां, नमस्कार. हां, एप्रिल महिन्यामध्ये मागच्या माझ्या मिसेसला 20 mm किडनी स्टोन होता आणि तो पीसीएल आम्ही काढून घेतला. पण त्याच्यानंतर तिला वारंवार त्या ठिकाणी असं दुखत असतं अधूनमधून आणि कालच आम्ही सोनोग्राफी केली तर त्याच्यात सगळं नॉर्मल दाखवत होतं ते. तर हे कशामुळे दुखणं होतं वरचेवर? तर कसं आहे की ज्यांना किडनी स्टोन होतात तसं मी सांगितलं की त्यांना वारंवार किडनी स्टोन होण्याचे प्रमाण होतात. तर कधी असं होतं की सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन दिसत नाही. त्याच्यामध्ये एक्सरे किंवा आपल्याला पुढची तपासणी आहे CT स्कॅन. तर हे तपासण्यांमध्ये आपल्याला किडनीच्या खालची जी नळी असते त्याच्यामध्ये कधी खडा अडकलेला असतो. तर ते आपल्याला सोनोग्राफीमध्ये गॅसमुळे किंवा चरबीमुळे दिसत नाही. तर आपल्याला पुढच्या काही तपासण्या करायला लागतील की पोटामध्ये का दुखतं आहे. कधी लोकांना वाटतं की पाठीमध्ये दुखतं आहे हे किडनीमुळे दुखतं. तर कधी काय होतं की पाठीमध्ये दुखण्याचे कारणं भरपूर आहेत. त्याच्यामध्ये कधी पोटामध्ये गॅस होणे, पोटामध्ये ॲसिडिटी होणे किंवा पाठदुखी, मणक्याचा आजार असणे हे पण पाठदुखीची कारणं आहेत. तर समजा किडनीमध्ये सोनोग्राफी नॉर्मल असेल आणि समजा पुढे CT स्कॅन केलं तो पण नॉर्मल असेल
तर बाकीचे तपासण्या करून दाखवायला पाहिजे आपल्याला. म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही डॉक्टरांना दाखवून दुसऱ्या तपासण्या करायला पाहिजेत. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. अमोल नागपूर आहेत आपल्यासोबत अकोल्याहून. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. हॅलो. हां बोला. हॅलो. हां अमोल, बोला. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो बोला. माझ्या आईला बीपीच्या गोळ्या चालू आहे, हम्म, तर त्या बंद झालेल्या आहेत. हम्म. ओके. अमोल, तुमचा प्रश्न सलग विचारा. तर त्या जर बंदच राहिल्या तर किडनी स्टोनवर काही फरक पडेल का? आता हे प्रेक्षकांना मी असं सांगू इच्छितो की ज्यांना ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज होतं तर त्यांना एकदा गोळ्या चालू केले की ते आयुष्यभर त्यांनी गोळ्या घ्यायला पाहिजेत. इवन ज्यांना थायरॉईड चा त्रास असतो त्यांनी हे थायरॉईड, ब्लड प्रेशर, डायबिटीजच्या ज्या गोळ्या आहेत ते आयुष्यभर त्यांनी घ्यायला पाहिजेत. ते स्वतःहून डॉक्टरांना न विचारता मध्ये बंद नाही करायला पाहिजेत, कारण रक्तदाब जर वाढला तर मग किडनीवर परिणाम होऊ शकतो. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. आपल्यासोबत मंगला सानप आहेत, तर कल्याणहून. मंगला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. मंगला. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. हो. हॅलो सर, माझा मुलगा आहे ना 10 वर्षाचा आहे. त्याला ना हॅलो. हां हॅलो. बोला. बोला. हो नमस्कार सर. हां बोला. प्रश्न. मंगला, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, त्याच्या किडनीला सूज आलेली आहे. सोनोग्राफी मध्ये निघालं, पण नॉर्मल सांगताय. तर मी हे प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की बरेच वेळा सोनोग्राफीमध्ये किडनीला सुजन दिसते, पण सोनोग्राफीमध्ये किडनीमध्ये खडा दिसत नाही. तर याचा रिझन असं आहे की कधीकधी पोटामध्ये गॅस असल्यामुळे किंवा चरबी असल्यामुळे आपल्याला किडनीच्या नळीमध्ये जो खडा अडकलेला आहे तर तो आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला पुढची तपासणी करायला पाहिजे. CT स्कॅन किंवा IVP नावाची तपासणी असते. तर त्याच्यानुसार आपल्याला कळतं की किडनीमध्ये ब्लॉकेज आहे का किडनीमध्ये खडा अडकलेला आहे, हे आपल्या पुढच्या तपासणीमध्ये कळेल. तर त्यांनी डॉक्टरांना भेटून घ्यावं, युरोलॉजिस्टला भेटून घ्यावं आणि मग ते पुढच्या तपासण्या सजेस्ट करतील तेवढे करून घ्यावं त्यांनी. हे मी प्रेक्षकांना सांगू शकतो. नक्कीच. खरं तर डॉक्टर, किडनीच्या विकारांबद्दल तुमचं अधिक मार्गदर्शन घ्यायला आवडलं असतं, पण वेळेअभावी आज इथेच थांबायला लागतंय. लाईफलाईनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र. Thank you.